दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। बारा जुलै ही आडगाव शिवारामध्ये प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांसाठी काळी रात्र ठरली। नाशिकच्या आडगाव शिवारामध्ये 12 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास भीषण अपघात घडला। आयसर व मारुती ब्रिझा या गाड्यांच्या अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं। अपघातातील मयत हे नाशिक शहरातील इंदिरानगर व लेखानगर भागातील रहिवासी आहे। हा अपघात इतका भीषण होता की यात गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झालाय। या संदर्भात अपघात स्थळावरून आढावा घेतलाय आमच्या उपसंपादिका पल्लवी भावसार यांनी। आपण बघू शकता, आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत ज्या ठिकाणी काल रात्री भयानक असा ऍक्सिडेंट झालेला आयशर आणि ब्रिझा कारचा भयानक असा ऍक्सिडेंट झालेला आहे। त्यामुळे ब्रिझा कार मधील जे प्रवासी होते 4 जण ते जागीच या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत। तर या ठिकाणी आपल्या सोबत आहेत ज्यांनी हा भयानक अपघात त्यांच्या डोळ्यांनी स्वतः पाहिलेला आहे। शुराय अमृततुल्य चहाचे जे मालक आहेत त्यांनी स्वतःच्या डोळ्याने हा अपघात पाहिलेला आहे, तर ते आपल्या सोबत आहेत। तर जाणून घेऊया नेमका हा अपघात कसा झाला, त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया। काय सांगणार सर, कसा झाला अपघात सर? आम्ही ज्यावेळेस इकडे बाहेर होतो त्यावेळेस असा म्हणजे 9:30चा वेळ झालेला होता रात्रीचा, आणि इकडे पुरासा लाईट पण नाही असा रस्त्याला, त्याच्यामुळं अंधाराचा पण थोडंसं हे होतं। आणि इकडं जे उड्डाण पूल आहेत मेडिकल कॉलेज फाटा, हा उड्डाण पूल उतरल्यानंतर गाड्या इतक्या जोरात येतात, त्याच पद्धतीत ही पण गाडी बऱ्याचपैकी जोरात होती। आणि जोरात असताना ही गाडी नाशिकहून ओझर या दिशेला चालली होती। तर त्याचा मला तरी वाटतं तो मद्यप्राशन केलेला असावा असा माझा असा अंदाज आहे। आणि त्यानंतर त्याचा जो रस्त्याच्या डिवायडरला टायराचा कुठंतरी त्याचा कट लागला आणि ती गाडी त्या डिवायडरच्या झाडांच्या जे झाडं असतात डिवायडरला लावलेले ते झाडं तोडून ती गाडीनी जम्प करून ती गाडी रस्त्याच्या विरुद्ध बाजूला गेली। आणि त्यावेळेस ओझरवरून नाशिकला जाणारी ब्रिझा कार, तर त्या ब्रिझा कारमधील प्रवासी हे म्हणजे ती ब्रिझा कार त्या आयशरचा जो ट्रक होता माल ट्रक, त्याच्यामध्ये भीषण असा जोराचा आवाज म्हणजे असा ॲक्सिडेंट झाला। असा भीषण आवाज झाल्यानंतर आमचं लक्ष गेलं तिकडं, आम्ही बघितलं तर म्हटलं अरे बापरे। त्यावेळेस आम्ही तिकडं धाव केली असताना अक्षरशः त्यांचा पूर्ण त्या ब्रिझा कारमधील प्रवाशांचा चकनाचूर झालेला होता, रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते आणि ते पूर्ण म्हणजे काढणंसुद्धा मुश्किल होतं। तर त्याच वेळेस पोलिसांना बातमी देण्यात आली, ॲम्ब्युलन्सला कळवण्यात आलं आणि त्यानंतर सगळ्यांना बरेच जे मदत करणारे आजूबाजूचे लोक धावले आणि त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, पण अक्षरशः ते मदत करण्याच्या तिथपर्यंत सुद्धा म्हणजे ते गाडी इतकी चिरून गेलेली होती, त्याच्यात घुसून गेली होती की ती निघत नव्हती। त्यानंतर बऱ्याच वेळाने नंतर अग्निशामक दलाला इथं बोलावण्यात आलं, त्यावेळेस त्यांनी ते मदत कार्य सुरू केलं आणि यावेळेस पोलिसांनी पण त्यांना बऱ्याचपैकी मदत केली। आणि त्यावेळेस त्यांना तिथून पण तत्पूर्वी ते तिथं मृत अवस्थेत म्हणजे मृत झालेले होते। तर सर या ठिकाणी काय वाटतं तुम्हाला, या ठिकाणी जे असे भयानक अपघात हे नेहमी घडत असतात सर, तुमच्या समोर घडत असतात, तुमचं आता दुकान समोरच असल्यामुळे तुम्हाला हे अपघात दिसतात सर, तर या ठिकाणी हे अपघात होण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना या ठिकाणी करणं गरजेचं असं तुम्हाला वाटतं सर? प्रशासनाने याकडे वेळेस लक्ष जर दिलं तर होणारे अपघात हे कुठंतरी थांबले जातील। परंतु या ठिकाणी रस्त्यावरती जर बघितलं तर आपण जे ड्रायव्हिंग करणारे जे असतात तर त्यांना इथे लाईटीचा पुरेसा प्रकाश भेटत नाही। कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये मोठमोठे झाडं वाढलेली आहे, डिवायडरला पण लागून मोठमोठे झाडं वाढलेले, ते पण त्यांनी त्यावेळेस कट केले
किंवा इकडची गाडी तिकडे पण थोडीशी दिसू शकते. त्यानंतर जे मेडिकल कॉलेज फाट्यावरून जो उड्डाण पूल आहे, त्या उड्डाण पुलाच्या जर तिथे झेब्रा क्रॉसिंग कुठंतरी बसवण्यात आलं तर कुठंतरी त्याला चाप लागेल, अपघात होण्यासाठी पण कुठंतरी त्याचं हे होईल. त्यासाठी प्रशासनाने त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. झेब्रा क्रॉसिंग असल्यामुळं गाडीचं स्पीड हे कमी होऊ शकतं आणि अपघात हा शक्यतो टळू शकतो. आपण बघू शकता या ठिकाणी काल जो भयानक अपघात झाला त्या अपघाताबद्दल आपल्याला या ठिकाणी एका प्रत्यक्षदर्शीने माहिती अशी दिलेली आहे आणि त्याच संदर्भात त्यांनी या ठिकाणी असं सांगितलं आहे की या ठिकाणी हे अपघात जे ते नेहमी घडत असतात आणि या अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने या ठिकाणी काहीतरी उपाययोजना जसं झेब्रा क्रॉसिंग वगैरे या ठिकाणी उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे. तर नक्कीच आम्ही दक्ष न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी अपघात नियंत्रण करता येईल अशा काहीतरी उपाययोजना होतील यासाठी दक्ष न्यूज प्रयत्न करत राहील. कॅमेरामॅन दिनेश पगारेसह पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, आडगाव, नाशिक. दरम्यान या ठिकाणी अनेक दारूची दुकाने देखील असून रात्री उशिरापर्यंत हे दारूचे दुकाने उघडे राहतात, परंतु पोलीस मात्र या ठिकाणी काहीही कारवाई करत नाही असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. त्यामुळे पोलिसांना या दारू विक्री करणाऱ्या दुकानदारांचे हप्ते तर मिळत नाही ना असा प्रश्न उद्भवतोय. दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक.